नमस्कार. सायटिका याबद्दल अशा प्रकारच्या रुग्णाबद्दल आज बोलणार आहोत आपण. सायटिकामध्ये म्हणजे कोइन्सिडन्स म्हणजे ते बऱ्याच ठिकाणी जे आहेत ते वेगवेगळे डॉक्टर शोधत होते आणि त्याच्यामध्ये त्यांना माहिती नव्हतं की त्यांच्या मुलाचा मित्रच आयुर्वेदिक डॉक्टर झाला आहे. आणि त्यावेळेस ते जेव्हा डॉक्टर शोधत होते तेव्हा आल्यानंतर त्यांना माहिती नसल्यामुळे ते डायरेक्टली आले आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं की असं असं आहे, मला त्रास होतो आहे, मला कमरेचा खूप जास्त त्रास होतो आहे. त्यासोबत कमरेपासून जी जाणारी व्हेन आहे, जी नस आहे, ही व्हेनमुळे व्हेरिकोज व्हेन्स तर त्यांना होताच, परंतु यासोबत त्यांना नर्व जो आहे ती सायटिका नर्व जी आहे ही दाबली गेलेली होती आणि त्याच्यामुळे त्यांना त्रास होत होता. तर अशा वेळेस त्यांना सायटिका सोबत स्पॉन्डिलायटिस आणि लंबर जॉईंट हा खूप जास्त दुखत होता. तर यावेळेस म्हणून त्यांनी आयुर्वेदिक औषधं जे आहेत ते घेण्याचं ठरवलं. त्यावेळेस जेव्हा ते आले तेव्हा त्यांना मी औषधं वगैरे सगळे सांगितलं आणि सांगितल्यानंतर त्यांना पंचकर्मबद्दल सांगितलं. ते केल्यानंतर त्यांचं जे आहे ते 2 महिन्यामध्ये पूर्णतः आजार त्यांचा गेला. सायटिका हा आजार असा आहे की ज्याच्यामध्ये ॲलोपॅथीमध्ये ऑपरेशन किंवा बऱ्याच वेळा जे आहे ते फिजिओथेरपी त्यांना लॉंग टर्मसाठी घ्यावं लागते आणि तरीही तो आजार जात नाही. परंतु आयुर्वेदाने हा आजार त्यांचा 2 महिन्यात गेला आणि त्याच्यानंतर ते ट्रीटमेंट घेत असतानाच त्यांना माहिती पडलं की ते जे आहे त्यांचा मुलगा हा माझा चांगला मित्र आहे. त्याच्यामुळे त्यांनी स्वतः जिन्याइन रिव्ह्यू टाकलेला आहे. तो रिव्ह्यू तुम्ही नक्की बघा आणि त्या रिव्ह्यूमध्ये त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे की मला 2 महिन्यामध्ये किती चांगला फरक पडला. थँक्यू.